टॉपिक नाव द्या. चेंज द वॉइस. वाक्य कसं बनलं बघा. आता मी जे वाक्य वापरलं ते वाक्याचा अभ्यास करू. एक्झाम मध्ये जो फॉर्मॅट तुम्हाला विचारला जातो आणि हे वाक्य मी कंप्लीट केलंच नाही. आता हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं होईल मला सांगा. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. सगळ्यात पहिलं मला सांगा की हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. प्लीज टेल मी द टाइप ऑफ दिस सेंटेन्स फर्स्ट. लवकर लवकर, वेस्ट करू नका टाइम. प्लीज डू नॉट वेस्ट द टाइम. सांगा लवकर. या वाक्याचा प्रकार सांगा. काय पण सांगा, चुकू द्या, सांगा मला. चुकलं तरी चालतंय मला, पण तुम्ही बोललेलं मला आवडेल. सिंपल प्रेझेंट. सिंपल प्रेझेंट तर आहे, मात्र त्यातला आणखीन पुढचा प्रकार कोणता आणखीन मला डीप मध्ये. सिंपल प्रेझेंट पॅसिव्ह वॉइस. कोण सांगितलं? व्हॉट्स युअर नेम? आरोही. सिंपल प्रेझेंटचा ऍक्टिव्ह वॉइस का नाही हे वाक्य? व्हेरी गुड, तू करेक्ट सांगितलं. आता क्रॉस विचारतोय. आणि दिस इज हाऊ द नॉलेज टू बी चेक. अशाच पद्धतीनं नॉलेज चेक केलं गेलं पाहिजे. हा हा बाटली खाली पडली होती त्याला सगळं केलं. हा हे ऍक्टिव्ह व्हायचं का नाहीये? सांग लवकर. लवकर सांग, लवकर सांग. कोणी पण सांगा. वाय इज इट नॉट ऍक्टिव्ह व्हाइस? वाय इज इट ओनली पॅसिव्ह व्हाइस? सांगा लवकर. तुम्हाला काय समजलं सांग. चुकू द्या, चुका करा. चुका करणं तुम्हाला अलाउड आहे. यू आर अलाउड टू कमिट द मिस्टेक्स. बघा वाक्य सुंदरपणे वापरलेलं आहे. बघा किती सुंदर वाक्य आहे. बघा, यू आर अलाउड टू कमिट द मिस्टेक्स. चला, हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं का नाहीये? कारण की या वाक्यात कर्म महत्वाचं आहे. अरे खूपच टेक्निकल बोलला रे. मला एवढं टेक्निकल नाही पाहिजे. मला गावरान बोलणं पाहिजे. तुला काय माहिती कर्म महत्वाचं आहे? काहीतरी गप्पा मारतो. एवढं कसं काय माहित असेल एका गावरान माणसाला? आ सर्वसाधारण माणसाला रे. टेक्निकली जास्त जाऊ नका, कधीच जायचं नाही. नेव्हर गो टेक्निकल इन लाईफ. दॅट इज व्हेरी पेनफुल, लिटल पेनफुल ऍटलीस्ट. हा का नाही? कशावरून कर्म महत्वाचे? हा सांग मला आता उत्तर. पुढचा प्रश्न विचारला मी. कशावरून कर्म महत्वाचे सांगा रे. लवकर सांगा. ऍक्टिव्ह व्हायचं नाही. लवकर लवकर सांगा, टाइम पास करू नका. सांगा लवकर. हे कोणतं आहे? कोणतं आहे? गाढव आहे का तुम्ही? गाढव. हा इज थॉट दिसत नाही. आर अलाउड सगळे विसरले. हा चला, ते रेकॉर्डिंग मध्ये आलं नाही. एक्झाम मध्ये जो फॉर्मॅट तुम्हाला विचारला जातो या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहेच नाहीये. दॅट्स वाय इट इज पॅसिव्ह व्हॉइस. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ऍक्टिव्ह व्हॉइस जे आपण ऑलरेडी सिलेबस अख्खाच्या अख्खा शिकलो, त्याच्यामध्ये हे सगळं शिकलो. करता काम करतो, कर्त्यानं काम केलं, करता काम करील, करता काम करत आहे, करता काम करत होता, कर्त्यानं काम केलेलं आहे, वगैरे वगैरे. ह्या फॉर्मॅट मध्ये शिकलो. ऑल दिस सेंटेन्स आर नथिंग बट ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस काइंड. आणि जे पॅसिव्ह व्हॉइसच्या नावाखाली शिकवलं बाय डिफॉल्ट दॅट इज नथिंग बट पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस. ठीक आहे. सो विच इज ऑलरेडी टॉट टू यू. दिस इज अगेन सिंपल प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह व्हॉइस. मूर्ख आहे सगळे. तुम्ही अभ्यास काहीच करत नाही. 5 वेळेस यायला लावलं मी, 5 वेळेस, तरी पण काही फरक नाही पडला. किती मोठे गाढव आहेत आपण बघा.
तुम्हाला 5 टाइम्स मी लिहायला लावलंय, 5 टाइम्स. पुन्हा एकदा सांगतो बघा, पुन्हा एकदा सांगतो. पॅसिव्ह वॉइस तुम्हाला जे शिकवलंय, am, is, are प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म, काय हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस, बरोबर आहे का? वॉज वर प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म, हे काय सिंपल पास्टचं पॅसिव्ह वॉइस. विल बी प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म, हे काय सिंपल फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह वॉइस. हे सगळे सिंपल टेन्सेस. सो am, is, are प्लस being प्लस थर्ड फॉर्म, was were प्लस being प्लस थर्ड फॉर्म, हे कोणतं पॅसिव्ह वॉइस आहे? कंटिन्युअस टेन्सेस. हे कोणतं आहे? सिंपल टेन्सेस. बर पुढं, हॅव और हॅज बीन थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट, हॅड बीन प्लस थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट, आणि विल हॅव प्लस बीन प्लस थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट, हे कोणते? परफेक्ट टेन्सेसचं पॅसिव्ह वॉइस आहे. हे सगळं पॅसिव्ह वॉइस आहे, शिकवलेलं तुम्हाला. शिकवलंय का नाही? येस ऑर नो? शिकवलंय का नाही? शिकवलंय का नाही सांगा लवकर. Yes, अरे गाढव आहेत का? sir. मग येस म्हणलं तुम्हाला काय तोंड शिवले का? पालक लोक धोपाटी घालतात ना पाठीमागून, हे पालक लोकांचे सगळे लाड आहेत. चांगली छडी काढून त्यांना धोपाटी घाला, नसतं काय शिकणार नाही पोरं. ते म्हणतील पालकाने मला आवरलं तर काय करू मी, आणि पुन्हा उद्या तुम्हालाच म्हणतील हो तुम्हाला समजत नव्हतं का आम्हाला त्यावेळेस सांगायला, आम्हाला तर काही कळत नव्हतं. हा तर तुम्हाला हे शब्द ऐकायचे असतील तर एक धोपाटी घाला चांगली, मस्त खमंग फर्स्ट क्लास ठोका ठेवून दे त्याला. जो मार तुम्ही खाल्लाय तो मार त्यांना पण मिळाला पाहिजे. नाही मिळालं ते बिघडतील 100%. बघा आता या तिघांसाठी मी शॉर्टकट देतोय. सब्जेक्ट प्लस टू बी प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट, आणि जर कर्त्याद्वारे असेल तर बाय सब्जेक्ट. ठीक आहे, जर कर्त्याद्वारे असेल तर ह्या तिघांसाठी. टू बी म्हणजे काय? टू बी प्रेझेंट मध्ये एम इज आर, टू बीचा अर्थ प्रेझेंट मध्ये एम इज आर, पास्ट मध्ये वॉज वर आणि फ्युचर मध्ये विल बी. ह्या दोघांसाठी एक फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस हे दोघांचे बापाचं नाव लिहितो. बापाचं नाव काय? टू बी आहे, प्रेझेंट आणि पास्ट. नंतर बिईंग, नंतर मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट, आणि कर्त्याद्वारे असेल तर बाय सब्जेक्ट शेवटी. दोघांसाठी एक कॉमन फॉर्म्युला, आणि पुढच्यासाठी एक कॉमन फॉर्म्युला. काय? यांच्या बापाचं नाव काय? हॅव, हॅज, हॅड आणि विल हॅवच्या बापाचं नाव सांगा, सांगा लवकर सांगा रे. याच्या बापाचे नाव पण माहित नाही. टू हॅव नाही का? हे टू हॅवची मुलं आहेत, प्रेझेंट पास्ट फ्युचर. प्लस बीन आहे थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट बाय सब्जेक्ट जर असेल तर. फक्त 3 फॉर्म्युल्यामध्ये आपलं सगळं पॅसिव्ह वॉइस आहे. आणि मॉडल ऑक्झिलरीसाठी काय आहे? काय ज्या काम केलं जाऊ शकतं वगैरे 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 वगैरे. काय होईल? सॉरी सब्जेक्ट नाही पाहिजे, काय पाहिजे? ऑब्जेक्ट पाहिजे. म्हणजे ऍक्च्युअली तो नवीन सब्जेक्टच आहे. ऑब्जेक्ट इज नथिंग बट न्यू सब्जेक्ट ऑफ द न्यू सेंटेन्स. सो ऑब्जेक्ट इज टेकन एज सब्जेक्ट, मात्र आपला ऑब्जेक्ट लिहिलं तर ते योग्य होईल. चला, ऑब्जेक्ट प्लस मॉडल ऑक्झिलरी प्लस बी प्लस थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट, जर कर्त्याद्वारे असेल तर बाय सब्जेक्ट. या 4 फॉर्म्युल्यामध्ये अख्खं पॅसिव्ह वॉइस संपलं. आणि हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे. मात्र आजचा सब्जेक्ट आपला आहे चेंज करायचं, हाऊ टू चेंज फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह. Whereas I have taught you both the types of voices, active voice as well as passive voice, separately. So today's subject matter is to change from active voice to passive voice and passive voice to active voice.
This is the way in which the questions are asked to you in the exam. Did you all understand? सगळ्यांना समजतंय का? समजलं का? Yes or no? Yes, sir. Do you want to write this? तुम्हाला हे लिहायचंय का? Yes or no? Yes, sir. लिहायचं तर लिहून घ्या. So let's go ahead. Shall we? Shall we? Yes or no? बोला. Yes, Let's go ahead. म्हणजे चला त्याला आपण पुढे जाऊ. Shall we? जायचं का? And this is the practical question tag. Shall we म्हणजे काय? जायचं का? Let's go ahead. चला जाऊया. आणि टॅग काय? जायचं का? जायचं का म्हणजे काय? Shall we? आणि त्याच वाक्याला लागून बोललेलं असल्यामुळे पाठीमागचं other things need not to be repeated. Need not to be repeated. हे अगेन पॅसिव्ह व्हायचा प्रकार आहे. टू बी नंतर मेन वर्ब थर्ड फॉर्म जिथं जिथं येईल तिथं काय असतं ते पॅसिव्ह व्हायचं असतं. लक्षात ठेवा. दॅट इज व्हॉट द exact thing to be understand as whether it is passive voice or active. Okay. चला. Let's go ahead now. बर. I will follow your books now. काय करायचं आपल्याला? ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हाईस बनवायचं आणि पॅसिव्ह व्हाईसचं ऍक्टिव्ह व्हाईस बनवायचं. दॅट इज व्हॉट द टॉपिक इज चेंज द व्हॉइस. बरं, चेंज द व्हॉइस मला सांगा, हे जर वाक्य आहे असं मी तुम्हाला सांगितलं तर हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? चेंज द व्हॉइस. समजा imperative sentence. आ Imperative sentence. व्हेरी गुड. जर मला याचा क्वेश्चन टॅग बनवायचं असेल तर कसं बनणार सांगा मला. Will you? will you? करेक्ट. समजून घ्या रे. दॅट्स इट. सो कोणतीही गोष्ट तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं बघता आली पाहिजे. And these are the comprehending skills. So this is what the comprehension is. यालाच आकलन असं म्हणतात. तुमच्या समोर एखादी गोष्ट आली त्याला सगळ्या अँगल तुम्हाला बघता आलं पाहिजे. That is what the comprehension. You must be able to comprehend. You must be able to grasp. You must be able to understand. चला. सो आता तुमच्या फॉर्मॅट प्रमाणे कसं आपल्याला व्हॉइस चेंज करायचा आहे ना. ते तुम्हाला शतकानुशतके परंपरेनं शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकवण्यात येत आहे. ठीक आहे. तर पहिला आपण सपोज सिंपल प्रेझेंट टेन्स सॉरी सिंपल टेन्सेस घेऊ आपण. सिंपल टेन्सेस तुमच्या बुक मध्ये जी वाक्य दिलेली आहेत तीच वाक्य डायरेक्ट आपण प्रॅक्टिसला घेऊ, कारण का दोन्ही प्रकारची वाक्य आपण शिकलेलो आहोत. So directly we will start practicing these sentences. ठीक आहे. So आता this is kind of foolish thing to tell you की बाबा जर ऍक्टिव्ह असेल तर कन्स्ट्रक्शन कसं असतं आणि पॅसिव्ह असेल तर कन्स्ट्रक्शन कसं असतं. तरी पण तुमच्यासाठी लिहितो मी. सिंपल टेन्स मधलं सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह मध्ये कसं असतं सांगा. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म. बी ग्रुप असेल तर येस ऑर येस रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. करेक्ट. येस ऑर नो. अँड दॅट इज नथिंग बट युअर ऑब्जेक्ट. इकडे काय असतंय ऑब्जेक्ट प्लस am or is or are प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट. आणि जर सब्जेक्ट असेल तर बाय सब्जेक्ट आहे. दिस इज ऑप्शनल. दिस इज ऑप्शनल म्हणजे काय हा बाय सब्जेक्ट असतो किंवा नसतो. मात्र जर तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायचं सेंटेन्स दिले तर बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी सब्जेक्ट असणारच आहे.
मात्र पॅसिवाईजचं वाक्य दिलं तर सब्जेक्ट असेलच असं नाही. मग तिथं काय करायचं बघू आपण. समजा मगाच सेंटेन्स आहे यू घेतोय प्रॅक्टिसला घेतो. चला आय टेक दॅट फॉर प्रॅक्टिस. मग जर समजा सिंपल पास्ट असेल तर काय केलं होतं आपण, सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म रिमेनिंग दॅट इज ऑब्जेक्ट. रिमेनिंग पार्ट काय असेल, फुल स्टॉप. पॅसिव्ह कसा लिहायचा शिकवलं तुम्हाला हे पण. सांगा मला सिंपल पास्ट पॅसिव्ह कसं होतंय, वॉजवर प्लस थर्ड फॉर्म Object. रिमेनिंग पार्ट By बाय subject. सब्जेक्ट. Verb form. By subject. स्पोकन मध्ये प्रत्येक वाक्यात बाय सब्जेक्ट येतच असं अजिबात नाही. मात्र इथं ऍक्टिव्हचा पॅसिव्ह, ऍक्टिव्ह मध्ये सब्जेक्ट तर असणारच आहे, म्हणून ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना बाय सब्जेक्ट येणारच आहे. हा पॅसिव्ह मध्ये बाय सब्जेक्ट असणं गरजेचं नाही. ठीक आहे. चला सिंपल फ्युचरचा ऍक्टिव्ह जे आपण नॉर्मली शिकलो दॅट इज व्हॉट, सब्जेक्ट प्लस काय होतं, विल बी नव्हतं बरं का. हा कोणतरी नमुना म्हणून लिहिलं विल बी. विल प्लस फर्स्ट फॉर्म. इकडे काय होतं सांगा मला, ऑब्जेक्ट प्लस सांगा, आताच लिहून दिलंय विल बी थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट बाय सब्जेक्ट. काय डाऊट कोणाला, इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे? नो हे सर. सगळं तुम्हाला शिकवून झालेलं आहे का नाही? नो नो डाऊट. ओके. मग हे सगळं लिहिणं तर फालतू आहे. याच्यामध्ये करता सुरुवातीला असतो, सब्जेक्ट इज इन द बिगिनिंग, इथं ऑब्जेक्ट इज इन द बिगिनिंग, असलं काय फालतू लिहिण्याची मला गरज वाटत नाही. ओके. सो दिस इज ऑल टॉट टू यू ऑलरेडी. चला ओके. सिंपल सेंटेन्सेस आहेत. लेट अस प्रॅक्टिस द सेंटेन्सेस. लेट अस प्रॅक्टिस द सेंटेन्सेस. ओके. यांनी दिल्याप्रमाणे आपण घेऊ. चला या वाक्यात आज तुम्हाला जाग करण्यासाठी वाक्य देतो. आय प्ले अ बॉल. एक्झाम्पल्स हे माझ्याबरोबर लिहित चला, माझ्याबरोबर लिहित चला, हे सगळं शिकवलेलं आहे. चला लिहा एक्झाम्पल्स. आय प्ले अ बॉल. काय होईल सांगायचं, सांगा. अ बॉल A ball is played by me. is played by me. हा दुसरं वाक्य बघा, लिहा माझ्याबरोबर. हा वी आस्क अ क्वेश्चन. बोला अ क्वेश्चन. हा बोला रे. आस्क बाय A मी. question. हे आस्क कोण म्हणतो रे, आस्क बाय मी, आस्क बाय अस. हे समजत नाही का, वीच काय होईल तिकडं, ओसी. वीच आस होईल ना रे गदाड्यांनो, माझ्याद्वारे, बाय अस. समजताय का नाही, कर्त्याद्वारे. अरे समजतं का नाही रे? येस सर. Yes, हा. sir. हा तुम्ही मराठी मीडियमची पोरं नाही, यू नो इट. हा हे वाक्य मात्र थोडस वेगळं आहे. यू नो इट. लक्षात घ्या, अशा वाक्याचं पॅसिव्ह कसं करायचं, इट इज नोन बाय यू नाही बरं का, इथं करता काहीच करत नाहीये.
इट इज नॉन टू यू, तुला हे माहित आहे. अशा प्रकारे याला स्टार करून ठेवा, याला स्टार करून ठेवा. हे क्वेश्चन नाही का, याला या वाक्याला स्टार करून ठेवा. स्पेसिफिक टाईपचं वाक्य आहे. यू नो इट, काय करायचं, इट इज नॉन टू यू, तुला माहिती आहे, हे तुला माहिती आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा. ही लर्न इंग्लिश, सॉरी इंग्लिश लँग्वेज असल्यामुळं ही कॅपिटल आहे. चला, हा काय होईल, The इंग्लिश, English द कशाला पाहिजे, is द कशाला learned पाहिजे, by इंग्लिश इज लर्न बाय, बाय काय, बाय हिम. सब्जेक्टचा ऑब्जेक्ट बनतो ऍक्टिव्ह मध्ये, आणि पॅसिव्ह मध्ये काय बदल होतो बघा, लिहून घ्या हे. आयचं काय होईल, मी. वीचं काय होईल, अस. सीचं काय होईल सांगा, हर. सब्जेक्टचा ऑब्जेक्ट बनतो ना हे, ओसी बनतं ना, ओसी पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्टिव्ह केस बनतं. समजतं का नाही, येस ऑर नो. हे सब्जेक्ट आहे, याचं बनतं ओसी. हिचं काय बनतं, him, हिम. देचं काय बनतं, देम. आणि काय, आय वी यू. यूचं काय बनतं, युच राहतं. ही सी इट. इटचं काय बनतं, इटचं इटच राहतं. झालं का, यू, ही सी इट आणि ते झालं. चला लिहून घ्या हे. दीज आर द चेंजेस ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये. दोन्ही दोन्ही एरो असे होतील. पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह होताना पुन्हा ते यूचं यूच राहील, इटचं इटच राहील, देमचं दे बनल, हिमचं ही बनल, हरचं शी बनल. प्लीज राईट डाऊन. चला त्याला तेच मला सांगा. चलो, एक याने परफेक्ट टेन्स दिलाय, असू द्या, ते नको घ्यायचं आपल्याला. चला पुढचं वाक्य घ्या. नंबर 5. नंबर 5, ही वॉशेस द क्लोथ. चला सांगा मला याचं पॅसिव्ह, द क्लोथ. cloth is washed ए by ए ठकूबाई, क्लोज हीच कसं होईल, क्लोज प्लुरल आहे, आर होईल. वॉश बाय हिम. क्लोजला हीच कसं होईल हे, भवानी माता. चला नेक्स्ट. पुढं, राजू चेक द डोअर. राजू चेक द डोअर. सांगा मला, पॅसिवाईज सांगा, सांगा. द डोअर, काईल द डोअर्सला. अरे इथं हे दिसतंय का, राजू चेक द डोअर्स. द डोअर्स हा ऑब्जेक्ट आला. आता हे अॅमिजार पैकी काय येईल सांगा लवकर. are, द डोअर्सला are, आर घ्यायचं, ओंकार. समजतंय का, हे प्लुरल असल्यामुळं प्लुरल हेल्पिंग वर्ब घ्यायचं, आर. मेन वर्बचा थर्ड फॉर्म. मेन वर्ब काय, चेक. फर्स्ट फॉर्म प्लस येस असल्यामुळे चेक झालेलं आहे. थर्ड फॉर्म काय होईल इथं सांगा, चेक. check, आणि बाय कोण आहे, राजू. नाव पर्टिक्युलर नेम असल्यामुळे राजूचा आर कॅपिटलच राहील. चला पुढचं सेंटेन्स घ्या. राजेश टेक्स देम इनटू द रूम. राजेश टेक्स देम इनटू द रूम.
चला ऑब्जेक्ट काय आहे? काय ऑब्जेक्ट सांगा मला, या वाक्यातला ऑब्जेक्ट सांगा. रूम. या ए गाडवांनो, द रूम ऑब्जेक्ट असतो का रे? रूमवर काम झालं का? रूमला घेऊन गेलं कुठं? बघा वाक्य बघा, मी तुम्हाला समजून सांगतो. राजेश पुट्स eggs into the box. सांगा मला यातला ऑब्जेक्ट सांगा. यातला ऑब्जेक्ट सांगा. संकल्पना समजून घ्या. गाढवासारखं ते त्या फुकटच्या शाळेत लोकांसारखं करू नका. नाव घेत नाही मी. गडबड करू नका. यू आर टॉट बाय मी. जरा थोडस ढंग से बोलो. सांगा लवकर. राजेश पुट्स एग्स इनटू. मी बोबलून सांगितलंय गाढवानं तुम्हाला, ज्याच्यावर काम झालंय ते ऑब्जेक्ट आहे. सांगा यातलं. मराठीत तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, याचा अर्थ काय होतो हे पण तुम्हाला माहिती आहे ना. सांगा याचा अर्थ काय होतो. राजेशने सांगायचा अर्थ काय होतो. काय होतो अर्थ याचा. एग्स बॉक्स मध्ये ठेवले. हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे मी, नवीन काहीच नाहीये. राजेशने एक बॉक्स मध्ये ठेवले. यातला ऑब्जेक्ट सांगा काय. व्हॉट इज ऑब्जेक्ट. Eggs. टेल मी द ऑब्जेक्ट. Eggs. अरे गाढवांनो, बरोबर आहे ना. एग ज्याच्यावर काम झालं ते ऑब्जेक्ट आहे ना. बॉक्स काय इथं पण काय होईल मग. राजेश टेक देम इनटू. राजेशनं कोणाला रूम मध्ये नेलंय. ते ज्याला रूम मध्ये नेलं ते ऑब्जेक्ट आहे ना रे गधड्यांनो. शिकवलं ना मी तुम्हाला. जरा खोपडी जागेवर ठेवा व्यवस्थित. तुम्हाला काय सवय लागली माहिती का. आज शिकायचं हे आणि उद्या विसरून जायचं. तुम्हाला घाणेरडी सवय लागलेली आहे. आय एम गोइंग टू चेक ऑल द टीचर्स. मी खरं सांगतोय, जे जे टीचर्स हे टेम्पररी कोणी करत असेल तुमच्यापैकी, तुमच्या टीचर्स पैकी, आय एम गोइंग टू चेक ऑल ऑफ देम. आय डोंट नो, नसेल करत तर चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला टेम्पररी लक्षात ठेवण्याची सवय कोणी लावत असेल तर दोज टीचर्स विल नॉट बी एक्सक्यूज. नाही, मी खरं सांगतोय. सो माझ्यासाठी तो देशद्रोह आहे का. कारण का आपण मुलांना वेगळ्या वळणावर लावतोय. एवढंच शिकवा, एवढंच आठवण ठेवा, एवढंच लिहा, विसरून जा, अशी सवय मुलांना लागली नाही पाहिजे. या मेंटॅलिटीचा मी आहे. समजतंय का तुम्हाला. आर यू ऑल गेटिंग मी. तर तिथंच लिहायचं, तिथं विसरून जायचं एक्झाम संपले की. असं अजिबात ही मेंटॅलिटी ठेवू नका. बरं, आठवणीत ठेवण्यासाठी काय शिकूच नका. तुम्ही त्याला समजून घ्या. ते बाय डिफॉल्ट आठवणीत राहील. ते आपोआपच आठवणीत राहील. आठवणीत राहावं म्हणूनच शिकायचं असं अजिबात नाही. ते तुम्ही समजून घेतलं ते तुम्हाला ते आपोआपच आठवणीत राहते. ठीक आहे. सो इथं तुम्हाला जर समजतंय म्हणजे तुम्हाला बघा, जे स्पोकन इंग्लिश मध्ये आपण शिकवलेलं त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वाक्याचा अर्थ एकदम ऍक्युरेटली समजून घेता येतोय. and that is beneficial for you. म्हणजे तुम्हाला conceptually you will be able to write each and everything. That is the benefit of the course which we have gone through. ठीक आहे. सो इथं मला सांगा काय ऑब्जेक्ट आहे. राजेशनं ज्यांना रूम मध्ये नेलंय ते ऑब्जेक्ट आहे. ज्याच्यावर काम केलंय ते ऑब्जेक्ट आहे. कोणाला नेलं सांगा मला. ऑब्जेक्ट सांगा याचा. या वाक्यातला ऑब्जेक्ट सांगा. Them. देम. देम ऑब्जेक्ट आहे. आता कुठे घ्यायचं त्यांना. इकडे घ्यायचंय, सब्जेक्टला घ्यायचंय. काय होईल देमचं काय होतं. दे. ज्याला घेऊन गेला ते आहेत. त्यांना घेऊन गेलाय. त्याला बदल काय होईल सांगा मग. येतं काय होईल. त्याशिवाय काय होईल सांगा. अगोदर ऑब्जेक्ट लिहायचा आहे. दे. सांगा. टेक सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. दे साठी ऍम इज आर पैकी काय येईल सांगा. आर. मेन वर्ब काय आहे. टेक आहे. थर्ड फॉर्म काय येईल. टेकन. पुढे घालायचंय. इनटू
द रूम नेलंय कोणी? राजेशनं. म्हणून शेवटी काय लिहावं लागल? बाय सब्जेक्ट. दॅट इज. समजताय काय? खोपडीत जाते का रे? समजतंय का नाही सांगा? Yes. बघा इथं ओंकार म्हणतोय समजतंय. याचा अर्थ बाकी लोकांना नाही समजत असं म्हणण्याचा नैतिकपणे अधिकार नाही असं मला वाटतंय. समजतंय का? चला पुढचं वाक्य घेतो मी. आणि जे वाक्य थोडस कठीण वाटतंय त्याला पकडून 20 वेळेस ते वाक्य लिहायचं. डोकंच लावायचं नाही. आपण बुद्ध आहोत असं समजायचं आणि ते वाक्य. आय रिसिव्ड अ कॉल. तुम्हालाही सांगतो. काल प्रिन्सचा मॅच होता. मुद्दाम सांगतो, थोडं अपडेट सांगतो, तुम्हाला बरं वाटेल. सो ही हॅज टेकन 3 विकेट्स अँड दॅट वॉज हॅट्रिक. तर त्याला हॅट्रिकचा बॉल मिळाला, ज्या बॉलची किंमत साधारणतः 800 रुपये असते मॅच मध्ये. आणि ही वॉज द मॅन ऑफ द मॅच. ही जस्ट 9.5 years ऑफ, मला वाटतं 9 years वगैरे आहे. काल त्याचे माझ्याकडं सॉरी आता जी मॅच चालू आहे, आजचा अपडेट आहे. त्याने 5 ओव्हर्स बॉल केल्या, 36 रन दिले आणि 4 विकेट घेतल्या. हे आत्ताचं अपडेट आहे मला आलं. सो जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. ऑल राईट, चला लेट्स गो अहेड. कम ऑन. हा, हे समजलं का? चला पुढचं वाक्य बघा. हे तुमच्याकडे मला असं वाटतं स्कूलमध्ये आहे का हे बुक? हे बुक स्कूलमध्ये आहे का? हे बुक स्कूलमध्ये आहे का? येस ऑर नो सांगा रे गदाड्यांनो. स्कूलमध्ये हे बुक आहे. इंग्लिशच्या टीचर्सला विचारा. आणि हे बुक्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. दिसतं का शिक्षकांकडे? दिसतं का हे बुक तुमच्या? दिसतं का नाही रे? 7, 8, 9, 10 चे लोक? हा, ते आहे. 2 बुक्स मी दिले स्कूलला. ठीक आहे. आणखीन कंपल्स आणखीन देईल मी तुम्हाला. ठीक आहे. हे आणि आता यावेळेस हे पण आणतो मी. हे पण चांगलं बुक आहे फॉर प्रॅक्टिस. रामदास वाघ सरांचं पुस्तक आहे हे. चौसाळकरांचं पुस्तक आहे. ठीक आहे. यातले तुम्हाला मी एक्झाम्पल्स घेतो सध्या. ठीक आहे. वेगळं काही घेत नाही. चला लेट्स गो अहेड. हा, चांगलं कलेक्शन आहे म्हणून यातलं घेतोय. आपला काय कुठल्या वाक्यांची कुठलंही वाक्य असलं तरी काय अडचण नाही. आपल्याला ते वाक्य समजून घेणं गरजेचं आहे. चला पुढचं वाक्य आहे. शी प्रिपेअर्स द ब्राईड ट्राउझी. नवीन शब्द आहे बरं का. मला असं वाटतं नवरीचा हा युनिफॉर्म असेल, नवरीचा ड्रेस असेल, ट्राउझी. बरं ठीक आहे. से लिहा, पुढचं वाक्य लिहा. तो शब्द नंतर बघू आपण. बर, शब्द नाही समजला तोच शब्द लिहितो मी. तोच शब्द लिहितो. शब्द नाही समजला काहीच अडचण नाही. डो नॉट वरी. तुम्हाला ऑब्जेक्ट फक्त समजला पाहिजे. शब्दाचा अर्थ जर नाही समजला एखाद्या तर अंदाज तर आपल्याला येतो. तेच वाक्य घेतो मी. काही अडचण नाही. वर्ड पण नाही बदलत. चला, माझ्यासाठी तो शब्द नवीन आहे. शी प्रिपेअर्स द. बघा वाक्य बघा. शी प्रिपेअर्स द ब्राईड ट्राउझू. TR कुठे गेला रे? TROUSSEAU.
ठीक आहे, बघू आपण डिक्शनरीमध्ये तो शब्द. फॉर मी इट इज न्यू वर्ड, काय अडचण नाही. पण मला सांगा यातला ऑब्जेक्ट काय, मला सांगा रे, काय ऑब्जेक्ट आहे? सांगा लवकर, ऑब्जेक्ट काय आहे? अरे सांगा ना रे, चुकू द्या, सांगा मला, प्लीज टेल मी. चुकू द्या, चुकण्याची तुम्हाला चूक करण्याची परवानगी आहे. यू आर अलाउड टू कमिट द मिस्टेक. कम ऑन, सांगा मला यातलं. हा? Bright, rouse, अरे गाढवांनो, ते नवरीचा आता ट्राउझर म्हणजे ड्रेस समजा. हा काय, नवरीचा, सॉरी काय, ब्राईड म्हणजे काय, नवरी का नवरदेव? ब्राईड म्हणजे काय? Nowri. हा, नवरी का नवरदेव? Nov, Nowri. नवरी, नवरी. ओके फाईन. बर, हे पण नाही समज आपल्याला. सो ते काय करते, बनवते, काय बनवते, ब्राईड ट्राउझू बनवते. समजा आपल्याला हे माहितीच नाही काय आहे ते. सो जे बनवते ऑब्जेक्ट आहे ना गाढवांनो, जसं ट्राउझू कसं काय, ब्राईड ट्राउझू. ठीक आहे, मग दिस युअर ऑब्जेक्ट. गदाड्यांनो, हे ऑब्जेक्ट आहे, कशाला घाबरतात याला? सांगा मग, त्याशिवाय सांगा. द ब्राईड, सांगा, ट्राउझू. चला, आता हे एक वचन आहे, अनेक सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे, म्हणून इज मेन वर्ब. बघा, अमेझॉन पैकी काय घेतलं आपण, इज घेतलं. मेन वर्ब काय, प्रिपेअर आहे. थर्ड फॉर्म काय होईल सांगा, prepared, प्रिपेअर्ड. आणि सी असल्यामुळे बाय काय होईल, her, her, बाय हर. जास्त मोठ्याने म्हणू नका, शेळ्यामध्ये येतील शेळ्या, अंगणातल्या शेळ्या घरात येतील. चला, प्लीज राईट दिस डाऊन. आता यातले तुमचे सिंपल प्रेझेंटचे 3-4 वाक्य राहिले, लिहून घ्या हे व्यवस्थित. प्लीज राईट दिस डाऊन. सोपं आहे का अवघड आहे? हे आपण शिकलेलो आहे का नाही अगोदर? काय खोपडीत बसतंय का? येस ऑर नो? yes sir, हे हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत का नाही? yes sir, Yes, sir. एसी बंद केलं. ओके, लिहून. चालल्या रे, लवकर लवकर लिहा. बघा, if at all in actual examination, if you don't understand the exact meaning of such words, you just need to understand it as object. That's it. Use this as object and make the passive voice or active voice whatever is being told to you. त्याच्या अर्थाच्या भानगडीत पडू नका, आपला काही गरजच नाही. बिकॉज यू क्लिअरली कम टू नो दॅट दॅट इज युअर ऑब्जेक्ट. वन्स यू अंडरस्टँड द ऑब्जेक्ट, सो यूज इट अँड मेक द change the voice as advised, as asked. All right. Has everybody done with it? सगळ्यांचं लिहून झालंय का, yes or no? yes sir, Yes, sir. yes sir, ओके. तो मागाचा जो चार्ट आहे, तो दिलेला चार्ट 2 वेळेस लिहायचा. किती वेळेस लिहायचा? 2 वेळेस नोटबुक मध्ये लिहायचा, 1 वेळेस घरात लिहायचा. घरात चार्ट पेपरवर व्यवस्थितपणे सुंदर पद्धतीनं बनवून लावायचा. ठीक आहे, कारण उद्या आणि परवा क्लासला सुट्टी आहे. व्यवस्थित होमवर्क सांगितलं व्यवस्थित करायचा. तुमच्या मित्रांनाही सांगा व्यवस्थित होमवर्क करायला. जे होमवर्क करेल त्याचा होमवर्क येईल. जो खोटं बोलेल त्याला परमनंट काढून टाकेल मी. होमवर्क न पाठवता एखादा म्हणला मी पाठवला आहे, तर त्याला मी कधीच परत घेणार नाही, लक्षात घ्या. कारण मी सगळ्यांचे होमवर्क नंतर चेक करत असतो, कोणी कोणी आले ते. सो ऑलरेडी तुमचे मी स्क्रीनशॉट घेतले, जे काही हजर आहेत माझ्याकडं 23 लोक. आता बघा 2 तरी पळून गेले, 2 गेले पळून, VIP लोक येते. बर, आणि होमवर्क काय करणार? होमवर्क मी पाठवू तुम्हाला होमवर्क, किंवा तुम्हाला काय उपलब्ध झाले सेंटेन्स त्यातले करा. कारण का याच्यामध्ये जर वाक्य दिलं तुम्हाला ते
सेपरेट दिलेलं नाही, सगळे एकत्र मिक्स्ड सेंटेन्सेस आहेत. तो जर तुम्हाला इकडून तिकडून काय उपलब्ध झालं तर ते वाक्य तुम्ही ऍक्टिव्ह पॅसिव्ह पॅसिव्ह ऍक्टिव्ह करू शकता. ठीक आहे, त्यातलं सेपरेशन काही नाही, त्यामुळे तुम्हाला यू मे गेट कन्फ्युज. सगळं झालं तुम्हाला यातलं मी होमवर्क तुम्हाला क्लिक करून देईल. ठीक आहे, ऑल राईट. सो शॅल वी हॅव पॉज? Yes, Shall we have sir. pause? Yes, sir. ठेवूया pause. We have Yes, watched. sir, we will Bye, have watched. sir. बाय बाय.